नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? ऑप्शन्स आहेत फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, करसनदास मुखर्जी. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दादाभाई नौरोजी. ठीक आहे. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते दादाभाई नौरोजी. ठीक आहे. यांचा जन्म विचारला जाऊ शकतो तर 1825 मध्ये मुंबईमध्ये दादाभाई नौरोजी यांचा जन्म झालेला आहे. मृत्यू 1917 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेला आहे. यांना भारताचे पितामह तसेच भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. 1851 मध्ये रास्तगोपतार किंवा खरी बातमी हे साप्ताहिक सुरू केलं होतं दादाभाई नौरोजींनी. प्रश्न विचारला जाऊ शकतो 1851 मध्ये. ठीक आहे. रास्तगोपतार नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे गुजराती भाषेमध्ये होतं. 1873 साली पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या आपल्या ग्रंथात लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. याला ड्रेन थिअरी असं म्हटलं जातं. 1873 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जातो तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल हे पुस्तक कोणाचं आहे हा एक प्रश्न झाला. दादाभाई नौरोजी उत्तर असणार आहे. आणि याच्यामध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे लुटीचा सिद्धांत याला ड्रेन थिअरी म्हणतात. हा देखील दादाभाई नौरोजींनी मांडलेला आहे याच पुस्तकामध्ये. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी फिरोजशाह मेहता या ऑप्शनमध्ये यांना मुंबईचा सिंह किंवा मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हटलं जातं. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत? ऑप्शन्स आहेत संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, संत नामदेव. काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक डी, संत नामदेव. ठीक आहे. संत नामदेव यांची जी पदे आहेत ते शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आढळून येतात. ठीक आहे. यांची समाधी आहे पंढरपूर या ठिकाणी. या ठिकाणी ऑप्शन ए आहे संत ज्ञानेश्वर यांची समाधी विचारली जाते आळंदी या ठिकाणी आहे. वारकरी, पहिले वारकरी संत कोण असा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. ज्ञानेश्वरी हरिपाठ यांनीच लिहिलेला आहे. एक प्रश्न विचारला जातो अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर हेच आहेत. ओके. संत एकनाथ आहेत ऑप्शनमध्ये. यांच्यावर एक मोस्ट रिपीटेड प्रश्न तो म्हणजे भारुडे हा काव्यप्रकार कोणी रूढ केलेला आहे तर संत एकनाथ यांनी भारुडे हा काव्यप्रकार रूढ केलेला आहे. यांची समाधी आहे पैठण या ठिकाणी. ओके. त्यानंतर ऑप्शन आहे संत रामदास किंवा समर्थ रामदास यांची समाधी आहे सज्जनगड या ठिकाणी. मनाचे श्लोक श्रीमद्दासबोध, मंगलाष्टके, करुणाष्टके हे जे लेखन केलेलं आहे ते समर्थ रामदास यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय डॅश डॅश या शास्त्रज्ञास जाते? ऑप्शन्स आहेत गॅलिलिओ, आर्यभट्ट, मार्कोनी, गागाभट्ट. काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक ए, गॅलिलिओ. ठीक आहे. शनी या ग्रहाचा शोध जो लावलेला आहे तो गॅलिलिओ यांनी लावलेला आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे. गागाभट्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून बोलवण्यात आले होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर ऑप्शन्स आहेत 30, 15, 50, 35. काय उत्तर असणार आहे तर चंद्र हा दररोज आदल्या म्हणजे मागील दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. ठीक आहे. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? 2024च्या भरतीत हा प्रश्न जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आहेत 1 जून 2024, 1 जुलै 2024, 1 जानेवारी 2024, 1 जून 2023. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2024. ठीक आहे. भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन जे कायदे आहेत ते 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू झालेले आहेत. आता यांची
नवीन नावं मला कमेंट करून सांगायची आहेत तिन्ही कायद्यांची. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना डॅश डॅश या ठिकाणी पार पडला. कुठे पार पडला? तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियम या ठिकाणी पार पडलेला आहे. 2024चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, अमेरिका. काय उत्तर असणार आहे? तर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. सर्वात मोठा कोणता आहे? तर आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. एकूण खंड किती आहेत? तर 7 खंड आहेत. पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. त्यानंतरचा प्रश्न, 1 मिलियन म्हणजे किती? ऑप्शन्स आहेत 100 कोटी, 1 कोटी, 10 लाख, 1 बिलियन. काय उत्तर असणार आहे? तर 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ठीक आहे. ऑप्शन सी उत्तर असणार आहे 10 लाख. आता 10 मिलियन म्हणजे जर विचारलं तर 1 कोटी. ठीक आहे. 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. त्यानंतर 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज म्हणजे 100 कोटी. ठीक आहे. 100 कोटी म्हणजे 1 बिलियन. त्यानंतरचा प्रश्न आहे, सध्या भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स आहेत ओम बिर्ला, अमित शहा, जगदीप धनखड, राजनाथ सिंग. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए ओम बिर्ला. ठीक आहे. सध्या भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. अमित शहा कोण आहेत? सहकार मंत्री सोबतच भारताचे गृहमंत्री आहेत. त्यानंतर राजनाथ सिंग बघा भारताचे संरक्षण मंत्री आहेत. जगदीप धनखड कोण होते? उपराष्ट्रपती होते. त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय मिसाईलचा प्रकार नाही? ऑप्शन्स आहेत अग्नी, त्रिशूल, सेतू, आकाश. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सेतू. ठीक आहे. सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरास इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? वर्धा, अमरावती, नाशिक, अहिल्यानगर. योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी अमरावती. ठीक आहे. अमरावती शहरास इंद्राची नगरी किंवा इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. वर्धा आहे बघा ऑप्शनमध्ये, जुनं नाव होतं या ठिकाणी पालकवाडी. ठीक आहे. त्यानंतर अमरावती देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. नाशिक हा मुंबईचा गवळीवाडा, मुंबईची परसबाग म्हणून, तसेच द्राक्ष साठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. नाशिक. त्यानंतर प्रश्न आहे, मेषपात्र म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत कर्तबगार माणूस, सुंदर माणूस, निरुद्योगी माणूस, बावळट माणूस. काय उत्तर असणार आहे? तर बावळट माणूस. ठीक आहे. मेषपात्र म्हणजे बावळट माणूस. त्यानंतर प्रश्न आहे, अंतराळ संशोधन समिती 1962 साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली? ऑप्शन्स आहेत जमशेदजी टाटा, विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, अब्दुल कलाम. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी विक्रम साराभाई. ठीक आहे. अंतराळ संशोधन समिती 1962 मध्ये विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेत सुरू झाली. ठीक आहे. इस्रोचे संस्थापक तसेच पहिले अध्यक्ष कोण? तर विक्रम साराभाई. ठीक आहे. इस्रोचे संस्थापक तसेच पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई. अंतराळ कार्यक्रमाचे जनक देखील यांनाच म्हटलं जातं, विक्रम साराभाई यांना. ओके. या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा आहेत बघा, भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे त्यांना म्हटलं जातं. अब्दुल कलाम आहेत, तर हे भारताचे मिसाईल मॅन ओळखले जातात. त्यानंतर प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? कोणता? तर या ठिकाणी अभिनव बिंद्रा, सुशील कुमार, नीरज चोप्रा, बजरंग पुनिया. काय उत्तर असणार आहे? नीरज चोप्रा. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता नीरज चोप्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारताचे पंतप्रधान पद भूषविले नाही? ऑप्शन्स आहेत विश्वनाथ प्रताप सिंग, चरण सिंग, इंद्रकुमार गुजराल, नीलम संजीव रेड्डी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी नीलम संजीव रेड्डी यांनी भारताचं पंतप्रधान पद आजपर्यंत भूषविलेलं नाही. त्यानंतर प्रश्न आहे, माजलगाव हे मातीचे धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत सिंदपना बीड, कापरा परभणी, मांजरा बीड, वान छत्रपती संभाजीनगर. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए
सिंदफणा बेड. माजलगाव हे मातीचं धरण सिंदफणा बेड या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न, पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 कोणास जाहीर झालेला आहे? ऑप्शन्स आहेत CDS अनिल चौहान, मेजर स्वाती महाडिक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जयंत नारळीकर. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट व्हिसा सुरू केलेला आहे? ऑप्शन्स आहेत रशियन, कॅनेडियन, अमेरिकन, स्वीडिश. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, रशियन. भारताने रशियन लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट व्हिसा सुरू केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, फिफाचा पहिला शांतता पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत जियानी इन्फॅन्टिनो, नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, लिओनेल मेस्सी. योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी, डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. फिफाचा पहिला शांतता पुरस्कार हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान जलतरणपटू खालीलपैकी कोण बनली आहे? ऑप्शन्स आहेत ज्योती आमगे, राजेश्वरी गायकवाड, वेदा सरफरे, धीमधू देसिंगू. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वेदा सरफरे ही भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप कोठे बनणार आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, महाराष्ट्र, वाराणसी, उत्तर प्रदेश, अहमदाबाद, गुजरात, रांची, झारखंड. योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए, पुणे, महाराष्ट्र. पुण्यामध्ये देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप उभारला जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क, अमेरिका, काठमांडू, नेपाळ, लंडन, इंग्लंड, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लंडन, इंग्लंड. लंडन या ठिकाणी शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, असीम मुनीर कोणत्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनलेले आहेत? ऑप्शन्स आहेत म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान. असीम मुनीर हे पाकिस्तान या देशाचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, 20,000 धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज बनलेला आहे? ऑप्शन्स आहेत तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. योग्य उत्तर असणार आहे चौथा. ठीक आहे. 20,000 धावा करणारा रोहित शर्मा हा चौथा फलंदाज बनलेला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच मित्रांशी शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.